उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधव आणि तरुण मित्रांनो, मी इथे एवढ्या मोठ्या संख्येने फक्त रवी किरण महाराजाच्या कीर्तनालाच एवढ्या महिला पाहिल्या, पण त्या रवी किरण महाराज नंतर किशोर महाराजच्याच कीर्तनाला तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने पाहिलं. त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो. आता पाचोऱ्याचं नाव, भडगावचं नाव नुसतं इथपर्यंत जिल्ह्यापर्यंत राहिलेलं नाहीये. तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजतंय. अनेक मंत्री येत आहेत, हेलिकॉप्टर गिरट्या घालताय. याला कसा थांबवता येईल याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केला जातोय. पण जोपर्यंत माझ्या या माता भगिनी, लाडक्या भगिनी आणि हा तरुण बांधव, शेतकरी बांधव या शहरवासीय किशोरप्पाच्या पाठीशी आहे, तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या विरोधकांना हा किशोरप्पा कधी घाबरणार नाही. आणि या पाचोरा शहरातल्या या तमाम माता भगिनींनी, तरुणांनी, या मतदारसंघातल्या आम जनतेने या पाचोरा शहरामध्ये असा इतिहास केला की हा पाचोरा मतदारसंघ कधी तिसऱ्यांदा निवडून द्यायचा नाही. तुम्ही मला तिसऱ्यांदा निवडून देऊन या पाचोरा मतदारसंघामध्ये इतिहास केला. बरं, तो असा तसा इतिहास केला नाही. तब्बल 40,000च्या फरकाने तुम्ही किशोरप्पाला निवडून दिलं आणि त्या 40,000मध्ये 25% वाटा कुणाचा असेल. तब्बल 10,000 मतांचं मताधिक्य माझ्या या पाचोरा शहराने दिलं. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. अरे, एवढी साथ असल्यावर, एवढा जनसमुदाय असल्यावर आज इथं संध्याकाळी मानसिंगा ग्राउंडवर सभा झाली. तुम्ही एवढी गर्दी तर त्या सुमितच्या गणपतीला करता. तो सुमित दरवर्षी गणपती लावतो ना, त्याच्यापेक्षा यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती. आणि इथे पाहिल्यानंतर खरंच तुम्हाला नतमस्तक होतो. तुम्ही माझा आज समाधानी करून द्या. आजच विजयावर शिक्कामोर्तब करून टाकला. याचं एकमेव कारण या किशोरप्पांनी या शहरासाठी केलेला विकास, या मतदारसंघासाठी केलेला विकास, या शहरातल्या प्रत्येक माता भगिनी, बांधव, कोणाचंही दुःख असेल, सुख असेल, त्या प्रत्येकासाठी धावून येणारा मी आणि माझा कार्यकर्ता. यांना विकासावर बोलण्याची काही चालणार नाही. हे विकासावर काहीच बोलू शकत नाही. यांच्याजवळ एकच विकास आहे, तो म्हणजे तुम्ही घालवलेला विकास. या बाजूच्या कोपऱ्याला जातो ना कुठतरी, हे विकासावर बोलत नाही. इथलं लेट करायला लागलाय तुला. अरे, इतका विकास, पण तो एक विकास तुमच्या कृष्णापुरीला इतका भकास करायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला विचार करायचा आहे. एक जण ते बाहेर गावनं घर इथला किडा पाडत. अरे, हा इतक्या गुन्ह्या गोविंदाने नांदणार हे गाव, हे शहर, ही कृष्णापुरी आहे. माळी असो, मराठा असो, साळी असो, 12 बलोतीदार असो, एकमेकांच्या हाताला हात घेऊन चालणारा हा माझा कृष्णापुरीचा परिसर आहे. हा माझा समाज. दररोज काहीतरी किडा पाडतो सर. तो किडाच पण तुला मला दिन 2-4दा फोन येतो. या माळी समाजात तिकडे मतदान करणार नाहीये. अहो, प्रदीप सर हलका पाटील आहे. मी जे काही म्हटलं, किडा पाडणारा हौद अशी त्याला
अशी परिस्थिती इथं केली. 5 वर्ष तो नगरसेवक राहिला, एक काम केलं नाही. अरे इतक्या गुन्हा मी पाहिलं. इथं आमचे माजी नगरसेवक अशोक पाक्का कैलासवासी, आरके अण्णा कैलासवासी, अरे या दोघेही माळी असेल मराठा असेल, इतक्या गुन्ह्या गोविंदाने या नगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, इथं नाव कमवलेलं आहे. माळी मराठा समाजाला जातीपातीच्या राजकारणामध्ये न आणता सगळ्यांना एकत्रित आणून आणि या समाजाचं या परिसराचं काम करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे. पण तुम्ही काय करता? अरे जनतेची सेवा करा. जनतेने जर का तुम्हाला स्वीकारलं तर मी अभिमानाने तुम्हाला स्वीकारेल. पण ही गुन्ह्या गोविंदाने मोलमजुरी करणाऱ्या जनतेला, या तरुणांना अशा दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला तर ही जनता तुम्हाला कधी स्वीकारू शकत नाही. हे माझं चॅलेंज आहे. म्हणून माता भगिनींनो, सर्व समाज बांधवांनो, इथे जातीपातीचा धर्माचं राजकारण मी या शहरामध्ये कधी येऊ दिलं नाही. या शहराला विकासाच्या प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न या किशोरप्पांनी गेल्या 25 वर्षापासून केला आहे. अरे इथं जातीपाती सोडा, मी हिंदू आणि मुसलमानांमध्ये सुद्धा कधी दंगा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. कारण याचं मला माहिती आहे की एकदा जर का दंगा झाला ना तर माझ्या घरातला शिक्षण घेणारा पोरगा, शिकलेला विद्यार्थी, की जो नोकरीची आशा धरून बसलाय, जो पोलीस खात्यात जातोय, जो आर्मी मिलिटरीमध्ये जातोय, नोकरी धंदा शोधतोय, पण जर का एक नाईट झाला आणि एखाद्या गरीबाचं पोरग जर का अटकलं ना, त्याचं आयुष्य बर्बाद होत आहे. पण यांनी दुसरे धंदे करायचे. हे शहर कसं पेटेल, या शहराची या विकासापासून दिशा कशी बदलेल, हा प्रयत्न अनेक लोक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात. अरे माझी या सगळ्या विरोधकांना, खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना, पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, अरे या एका व्यासपीठावर या. मी काय केलं ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही काय केलं ते सांगा. हिंमत असेल तर या एका व्यासपीठावर. काय परिस्थिती होती या शहराची भगिनींनो आणि बांधवांनो, मी गेल्या 10 वर्षापासून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतोय. यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे, इतकी विकास कामं मी या ठिकाणी केली आहे. यांनी अनेकांनी पछाडण्याचा मला प्रयत्न केला, घेरण्याचा प्रयत्न केला. अरे पण तुमच्यासारखी मायबाप जनता या किशोरप्पाच्या पाठीशी राहिल्यावर असे कित्येक आले ना, तरी यांना धोबी पछाड दिल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण ही जनता या किशोरप्पाच्या सोबत आहे. ही जनता या शिवसेनेच्या सोबत आहे. या 10 वर्षामध्ये अनेक विकासाची कामं या पाचोरा शहरामध्ये केली. या पाचोरा शहर त्यातल्या त्यात खास करून आमची कृष्णापूर, बाहेरपुरा हे ग्रामीण एका शहरी आहे, हे आम्हाला माहित नव्हतं. इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती. पण इथे आम्ही अनेक प्रकारचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले. रवी भाऊंनी पुलाचा उल्लेख केला. या ठिकाणी आपण कोंडवाडा गल्लीतला एक पूल केला. हा आपला कृष्णापुरीचा पूल केला. स्मशानभूमीचा पूल केला. या शहराला 100% कॉन्क्रिटीकरण केलं. जे आमचं सगळ्यांचं दैवत आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर, अरे तिथं 17 करोड रुपयाचा निधी डेव्हलपमेंटसाठी किशोरप्पांनी केला. तिथे आम्हाला जायला जागा नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून थेट मंदिरामध्ये जाण्याकरता 5 करोड रुपयाचा पूल आपण त्या ठिकाणी मंजूर केला. माझ्या डोळ्यासमोर आता एकच विषय आहे, तो म्हणजे पाणी पुरवठ्याचा. पण जेव्हा 2007 मध्ये भगिनींनो इथं पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली, 10 वर्ष तिच्याकडे कोणी ढुंकून पाहिलं नाही. मी 14 मध्ये आमदार झालो आणि 2017 मध्ये त्या योजनेला चालना देण्याचं काम केलं. पण तेव्हाचं पॉप्युलेशन आमचं होतं 25,000 आणि आताचं पॉप्युलेशन आहे 1.25 लाख. त्याच्यामुळे मी कितीही प्रयत्न केला तरी पाणी पाजू शकत नाही. हे लक्षात आल्याच्या नंतर 65 करोड रुपये या तमाम पाचोरा शहरवासियांसाठी आपण मंजूर केले. त्याचं काम आता त्या ठिकाणी जाऊन या, काम चालू आहे. फिल्ट्रेशन प्लॅनचं काम चालू आहे. मोठी पाईपलाईन आपण त्या ठिकाणाहून आणतोय. मी आपल्याला खात्री देतो, इथं सुनीताने सांगितलं ना
टक्कीला पाणीवाली बाई मी आपल्याला खात्री देतो. फक्त वर्षभर थांब. 1 वर्षानंतर तू जो शब्द दिलाय ना तो शब्द 100% ताईंनो, माऊलींनो, आई भगिनींनो तो शब्द खरा ठरून देण्याचं काम करतो. एक काम मी करतोय. अरे हे शहर या जळगाव जिल्ह्यामध्ये इतकं नाव त्याचं घेतलं जात आहे जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक या ठिकाणी जे लोक क्लास 1 ऑफिसर जातात ना राहायला, तशी या शहराची परिस्थिती या जळगाव जिल्ह्यामध्ये झाली आहे. इथे या 2-4 तालुक्यातला पोलीस असेल, मिलिटरीवाला असेल, क्लर्क असेल, शिक्षक असेल, ग्रामसेवक असेल, या 10 वर्षामध्ये 3,500 बाहेर गावातले नोकर वर्गानी या ठिकाणी घरं बांधलेत. इतकं चांगलं गाव तुमचं या ठिकाणी नाव आहे. इतक्या चांगल्या सुविधा आहेत. इथे येण्याचं कारणच नाही की या गावामध्ये शांतता आहे, या गावामध्ये विकास आहे. आम्ही जरी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात, भारताच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी माझा परिवार इथे सुखाने राहू शकतो एवढा आत्मविश्वास आपल्या शहराच्या बाबतीत या सगळ्या नोकर वर्गांचा. अशी प्रतिमा या शहराची आणि तालुक्याची बांधवांनो आणि भगिनींनो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि हा विकास या लोकांना सहन होत नाही. म्हणून हे सांगतात की या शहराला आणि या तालुक्याला भकास केला, यांना हा विकास दिसत नाही. अरे माझं तुम्हाला आव्हान आहे दादानो, माझ्या गाडीत या, तुमचा चहा नाश्ता पाणी मी खाऊ पिऊ घालतो, जरा माझ्या सोबत फिरा, तुम्हाला दाखवतो मी इथे काय केलं. एकदा आता जरा राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट चालू आहे ना, मी शेवटच्या क्षणाचा सुद्धा सोडलं नाही. शेवटी मी एक दिवशी मुंबईला होतो, आचारसंहिता विधानसभेची लागली, ती आचारसंहिता लागायची बातमी मी पाहिली. लगेच मंत्रालयामध्ये गेलो, आदरणीय शिंदे साहेबांना भेटलो, त्यांना सांगितलं की साहेब अजून 2 तास आचारसंहितेला बाकी आहे, मला शेवटचे 10 करोड रुपये पाहिजे. म्हणजे कसं आता काय राहिलं तुझं? म्हटलं नाही मला पाहिजे 5 करोड रुपये राम मंदिराच्या परिसरामध्ये वारकरी भवनसाठी या किशोरप्पांनी त्या ठिकाणी आणले. शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा प्रत्येक बॉलला 6 मारला. अरे हा एवढा निधी आणण्याचा असं नाहीये की नुसतं घरी बसला निधी येऊन गेला. दररोज या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो, तेव्हा करोडो रुपयाचा निधी माता भगिनींनो या ठिकाणी येतो. आज मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे, तुमचं जर का हे प्रेम नसतं, तुमचं जर का ही सगळी इच्छा नसती ना, तर एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने माझ्या माता भगिनी आणि बांधव यांनी एवढं प्रेम केलं नसतं. हेच प्रेम, हाच जिव्हाळा या किशोरप्पाला स्वस्थ बसू देत नाही. ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावर अशा पद्धतीने प्रेम करताय, ते प्रेम आणि तुमचा विश्वासाला हा किशोरप्पा आयुष्यभर तडा जाऊ देणार नाही. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे, गुलाब भाऊ जळगाव, भुसावळ, नशिराबाद या ठिकाणाहून 2 सभा घेऊन इथे आले. मी भडगावला 2 सभा घेऊन ही 3री घेतोय, पुन्हा 4थी सभा भडगावला आहे. त्याच्यामुळे माझं भाषण आटपून मी भडगावला निघणार आहे. त्याच्यानंतर भाऊंचे विचार आपल्याला ऐकायचे आणि पुन्हा भाऊ भडगावला येणार आहे. त्याच्यामुळे इलेक्शनच्या पिरियडमध्ये अशा पद्धतीची धावपळ राहते. भाऊ उभेच राहा, भाऊ उभेच राहा. आदरणीय
गुलाबरावजी पाटील साहेबांचा सत्कार आदरणीय अप्पासाहेब करताय. आपण प्रचंड टाळ्यांचा गजर करूया. आणि म्हणून मी सर्व माता भगिनींना बांधवांना या निमित्तानं एवढीच एक विनंती करणार आहे. माझा विकास हा सगळा तुमच्या डोळ्यासमोर आहे. मला कागदावर देण्याची आवश्यकता नाहीये. जे आहे ते तुमच्या नजरेसमोर आहे. तुम्ही त्या विकासाला सगळ्यांनी डोळे भरून पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी काय केलं हे सांगण्यावर भर देण्यापेक्षा मी आपल्याला सगळ्यांना आज या निमित्तानं एवढीच एक विनंती करणार आहे की आम्ही काय केलं हे तुमच्या समोर आहे. परंतु खऱ्या अर्थाने आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, सगळ्या माता महाराष्ट्रातल्या भगिनींचे लाडके भाऊ, थांबा ना, या महाराष्ट्रातल्या सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या भगिनी, या सगळ्यांना या निमित्तानं मी विनंती करणार आहे की आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची पदं भूषवली असती. ते मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री आहेत, नगर विकास मंत्री आहेत, अनेक प्रकारचे मंत्रीपद त्यांनी भूषवले. पण त्यांना जर का तुम्ही विचारलं की या सगळ्या पदांमध्ये तुमचं आवडतं मंत्रीपद कोणतं, तर ते मोठ्या स्वाभिमानाने, अभिमानाने सांगतात की मी या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या हृदयावर एक लाडका भाऊ म्हणून जे नाव करू शकलो ते माझं सर्वोच्च पद आहे. तेवढंच प्रेम या महाराष्ट्रातल्या भगिनींनी सुद्धा त्यांच्यावर केलेलं आहे. कारण हा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्राला असा भेटला की या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक आमच्या माता भगिनींसाठी जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंत आमची अशी व्यवस्था केली की आम्हाला आता हात पसरवण्याची वेळ कोणाकडे नाहीये. आमची मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंटवर आता 10,000 रुपये पडतायत आणि ती ज्या दिवशी 18 वर्षाची होते ना, त्या दिवशी ती मुलगी लखपती करण्याची जबाबदारी आता एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आहे. तो कायदा त्या ठिकाणी ती 18 वर्षाची झाली की लाडकी बहीण झाली. आणि तिला जर का शिकायचं असेल तर याच्या इतका संवेदनशील मुख्यमंत्री मी माझ्या जीवनात पाहिला नाही. अरे अशीच आमची मोलमजुरी करणारी, शेती काम करणाऱ्या कुटुंबातली एक मुलगी होती. तिला शिकायचं होतं, तिला डॉक्टर बनायचं होतं. पण तिने पाहिलं की माझ्या या कुटुंबाकडून, माझ्या पालकाकडून, आई वडिलांकडून माझं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. हा खर्च माझं कुटुंब करू शकत नाही आणि म्हणून मी माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही. भगिनींनो, त्या मुलीने रात्री 12-1 वाजता स्वतःचं जीवन संपवलं, गळफास घेतला आणि ती बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिली. त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. दुसऱ्या दिवशी या राज्याला, त्यांनी या राज्यातल्या तमाम माता भगिनींना, जनतेला आश्वासित केलं की आज नंतर या महाराष्ट्रातल्या गोरगरीब माता भगिनींच्या मुलीला शिक्षणासाठी पैसा खर्च करण्याची वेळ येणार नाही. त्यांचं सर्व उच्च शिक्षण 100% माफ केलं. आज माझ्या गोरगरिबाची मुलगी डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, तुला रुपया देण्याची आवश्यकता नाही. हा निर्णय घेणारा आपला लाडका भाऊ आहे. असे अनेक विषय त्यांनी आपल्या या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये केले आणि म्हणूनच आम्ही अशा हजारो करोड रुपयाचा निधी माता भगिनींनो या ठिकाणी आणू शकतो. आता याच परिसरामध्ये अनेक अतिक्रमण आहे. जर तुम्ही बहिरमनगर मध्ये गेले, श्रीकृष्णनगर मध्ये गेले तर त्या ठिकाणी या तुमच्या किशोरप्पांनी 2017 मध्ये अधिवेशनामध्ये आवाज उठवला. त्यावेळेस आपल्या आत्ताचे शिक्षण मंत्री आणि तेव्हाचे ग्रामविकास मंत्री आदरणीय भुसे साहेब होते. त्यांना मी अधिवेशनामध्ये आवाज उचलला की हे आमच्या अनेक वर्षापासून अतिक्रमण धारक आहेत,
हे फक्त इमला मालक आहेत, अजून जागा मालक नाहीत. त्याच्यामुळे त्यांना घरकुलं बांधता येत नाही, शासनाकडून त्यांना निधी मिळत नाही. साहेब तुम्ही काही करा, पण ह्या जागा त्यांच्या मालक म्हणून नावे लावा. भगिनींनो, बांधवांनो, तो आपण कायदा केला आणि या महाराष्ट्रामध्ये मी मंत्री पालकमंत्री महोदयांचे आभार मानेल. मी यांचा आदेश घेतला, डीपीडीसी मध्ये विषय उचलला की या लोकांकडून ती मोजणीची फी भरली जाणार नाही, ती फी आपण शासनाने भरावी. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी या 3,500 घरांची फी 60 लाख रुपये या आपल्या पाचोरा नगरपालिकेकडून भरून घेतली. आता येणाऱ्या 6 महिन्याच्या आत हे 100% घरं त्यांच्या नावावर होतील, अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली. रवी भाऊंनी विषय उचलला की मी ओपन स्पेस सगळ्या डेव्हलप केल्या. जवळपास 250-300 या शहरातल्या सगळ्या ओपन स्पेस डेव्हलप झाल्या. पण मला कृष्णापुरीची ओपन स्पेस एक डेव्हलप करायची राहिलेली आहे, जी गेल्या अनेक वर्षापासून आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे. ती शाळा ओस पडलेली आहे, तिथं अतिक्रमण होत आहे, तिथं अवैध धंदे होत आहे. पण मी आपल्याला शब्द देतो, ही इलेक्शन फक्त आवरू द्या, 1 वर्षाच्या आत त्या ठिकाणी तुम्हाला सुंदर असं नंदनवन करून देण्याची जबाबदारी हा किशोरप्पा या ठिकाणी घेतो. या पुलांमुळे तुमचे जीव वाचले असं रवी भाऊंनी सांगितलं. पण नुसता जीव वाचवायचा नाही तर तुमचे घर देखील वाचवायचे आहेत. या नदी किनाऱ्यावर असलेल्या प्रत्येक घराला आज संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. दोघं साईडने, खरं म्हणजे सुनंदाताईचंच घर धोक्यात आहे. तुमच्या जेवढेही त्या किनाऱ्यावर असतील, मी तिकडून त्या पुलावरून गेलो की मोहन अग्रवालचं घर पाहतो, ते गोडाऊन पूर्ण खाली येऊन गेलंय. ती वेळ आमच्या घरावर येणार नाही याची 100% खामी हा किशोरप्पा तुम्हाला देतोय. पुढच्या पावसाळ्याच्या आत तिथं संरक्षण भिंत झालेली दिसेल. भाऊंनी प्रत्यक्ष ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या. जेव्हा इथं अतिवृष्टी झाली, पाणी पडला, त्यावेळेस भाऊ स्वतः आपल्या पाचोरा शहरात येऊन, या तालुक्यात येऊन त्यांनी पाहणी केली आहे. त्याच्यामुळे आता तो मला मोठा सपोर्ट आहे. कारण भाऊंना असं वाटेल की हा सारा खोटं तरी बोलत आहे, पण आता त्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय. त्याच्यामुळे 100% याच्यावर आपण संरक्षण भिंत घेणार आहोत. 8:45 झालेले आहे. भाऊंना अजून 15-20 मिनिटं बोलायचं आहे आणि 5-10 मिनिटं प्रवासाला लागणार आहेत. त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना, हा ताई मावशी सांग, मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय. अजून ताई राहिली आहे, हे जे आज सौंदर्य भव्य दिव्य जे मंदिर दिसतंय ना, इथं किशोरप्पाचे 25 लाख रुपये आहेत. हे जे उभं राहिलंय ना, असं करतात त्याची मागणी. पण तुम्ही सगळ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. हा किशोरप्पा आणि ही शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं वचन या ठिकाणी देतो. फक्त येणाऱ्या 2 तारखेला विजय निश्चित आहे. तुमचा आशीर्वाद पक्का आहे, तुमचा सगळ्यांचा प्रेम पक्का आहे. पण मला तो विजय असा तसा नकोय. त्या धनुष्य बाणाच्या समोरचं बटन ते दाबी इथलं काय पडायला पाहिजे ना, कोणीच सगळ्यांनी असं झालं पाहिजे. कोणी सांगता ना एमएसटी मॅनेज बिने काही नाही देत, तुम्ही चिंता करू नका. या काँग्रेसवाला सांगेल ते तसं नाही येते. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कोणताच मॅनेज होईना, तुम्हाला इथला बटणे दाबा की ते कितलाही मॅनेज राहिलं तरी आपला विजय पक्का आहे. त्याच्यामुळे कोणा नंबर कोणता आहे, कोण खाले कोण वर आहे, तसं काहीच देखा नाही. जिथं धनुष्यबाण जिथं धनुष्यबाण त्याच्या समोरचं बटन दाबायचं, पिकामा डोक्याला ताप घ्यायचा नाही. तुमची उपस्थिती पाहून मला खरंच अजून बोलावं असं वाटतंय, पण काय करू, एकच दिन आहे, इतक्या सभा लावून ठेवल्या. भाऊ माझी 3री, मी आता 4थीला जातो, तुम्हाला लगेच यायचं, हात जोडून विनंती. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, पण तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद रूपी मतदान येणाऱ्या 2 तारखेला
प्रचंड प्रचंड मताधिक्याने आपल्या या तिघ चारही वर्गातले सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी कराल अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि मी रजा घेतो.